मागील काही दिवसांपासून शिंदेंच्या सेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे। ठाकरेंच्या सेनेतले माजी आमदार पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेसोबत जात आहेत आणि आता पक्षातलं हेच डॅमेज कंट्रोल करण्याकरता आणि शिंदे सेनेचा ऑपरेशन टायगर मोडून काढण्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडून विशेष रणनीती आखली जात असल्याची माहिती आणि यासाठी पक्षातील नेते, उपनेते, सचिव यांना विशेष जबाबदाऱ्या देऊन पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचं काम केलं जाणार आहे। दरम्यान शिवसेनेकडून नेमकी काय रणनीती आखली जाते हे बघणंही महत्त्वाचं ठरणार आहे। काय नेमकी रणनीती, चला जाणून घेऊयात कशा प्रकारे ही रणनीती तयार करण्यात आलेली। बघा, 14 महत्त्वाच्या नेत्यांची दर आठवड्याला बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। ती कशा करता की नेमकं काय सुरू आहे। शिवाय नेते जे आहेत त्याच्यामध्ये 14 नेते असतील, उपनेते 43 असतील, सचिव जे आहेत ते 10 आहेत, त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे जेणेकरून ही गळती थांबवण्यात येईल। डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी नेता, उपनेते, सचिवांवर विशेष जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। शिवाय जर आपण बघितलं तर ठाकरेंच्या पक्षातील नेते हे आता राज्यभर दौरे करणार आहेत। शिवसेना पदाधिकाऱ्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं जाईल, त्यांचं नेमकं काय म्हणणं, काय तक्रारी आहेत, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न केला जाईल। येत्या काळात संघटनात्मक बदल जे आहेत ते अपेक्षित आहेत आणि ते केले जातील। पक्षातील डॅमेज कंट्रोल करता ठाकरे आता स्वतः याबद्दल बैठका घेतील। पक्षातील नेते आता संघटनेचा आढावा घेतील, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतील, पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल। तर अशी एकूण ही सगळी रणनीती। पुढे पाहूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी की शरद पवार आणि संजय राऊत एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने एकाच मंचावरती एकत्र येतात। साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदेंना दिलेल्या पुरस्कारावरनं संजय राऊत यांनी थेट पवारांना सल्ला दिला होता। साहित्य संमेलन आयोजकांवरही टीकेचे बाण सोडले होते आणि यानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर असणार आहेत। दिल्ली स्थित ज्येष्ठ पत्रकार निलेश कुमार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने हे नेते मंडळी एकत्र असणार आहेत। माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम दिल्लीत पार पडतोय।